सध्या सर्वत्र जोरदार पर्जन्यवृष्टी होत असतानाच लोकांचे तसेच शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे। त्यातच भर म्हणून की काय, टिंगोरे गावातून आंबले शिवार व ठाकरवाडीकडे जाणाऱ्या पुष्पावती नदीवर असलेल्या अरुंद पुलावरील कठडे पावसामुळे व इतर कारणामुळे तुटले आहेत। हे लोखंडी कठडे पडल्याने रहदारी व दळणवळण करणे धोक्याचे झाले आहे। विशेष म्हणजे विद्यमान जिल्हा परिषद सदस्य अंकुश आंबले यांच्या घराकडे जाण्यासाठी याच पुलाचा वापर केला जातो। दरम्यान डिंगोरे येथील पुष्पावती नदीच्या पुलावरून पाणी गेल्याने 1,500 ते 2,000 लोकांचा संपर्क तुटला आहे। नदी परिसरातील रहिवाशांना आपापली जनावरे चारा योग्य ठिकाणी हलवण्याच्या सूचना सोशल मीडियाच्या माध्यमातून धरण प्रशासनाने दिल्या आहेत। शालेय विद्यार्थ्यांना देखील आपला जीव मुठीत घेऊन पुलावरून ये-जा करावी लागत आहे। दरम्यान जिल्हा परिषद सदस्य मोहित ढमाले यांना देखील या पुलाविषयी स्थानिक नागरिकांनी विचारले असता त्यांनी पुलावरील कठडे मंजूर झाले असून लवकरात लवकर काम सुरू होणार असल्याचे आश्वासन दिले। येथील स्थानिक नागरिक पूनम बोराडे तसेच थोरवे भाऊसाहेब यांनी तात्काळ या पुलावर कठडे बसवावेत, नागरिकांचा जीव वाचवावा अशी मागणी केली आहे। दरम्यान पुष्पावती नदीला पूर आल्यामुळे पुलावरून अनेक वेळा पाणी गेल्यामुळे आणखी धोका वाढला आहे। याच बातमीची काही दृश्य पाठवले आहेत आमचे प्रतिनिधी दीपक मंडलिक व कार्यकारी संपादक किरण वाजगे यांनी।